आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. हिंदीत बोलाल तर पुढे बोलणार नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा अधिकाऱ्यांना आग्रह. रमी खेळताना बैठक घेणारे कोकाटे शेतकऱ्यांचे भले करणार का? बच्चू कडूंचा कृषी मंत्र्यांवर हल्लाबोल. रोहित पवारांचा रमी खेळण्याचा आरोप कृषी मंत्री कोकाटेंनी फेटाळला. आणि नांदेडमध्ये उभारणार भारतातील पहिले किन्नर भवन. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मौनिक घोष यांना मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला. महाराष्ट्रात नोकरी करत असाल तर मराठीतच बोला, हिंदीत बोलाल तर मी पुढे बोलणार नाही, असा दम त्यांनी एका कार्यक्रमात दिला. महाराष्ट्र केडरच्या अधिकाऱ्यांनी मराठी भाषेचा वापर करावा असे सांगत त्यांनी मराठीचा आग्रह अधोरेखित केला. यावेळी म्हाडाचे प्रमुख संजय जयस्वाल यांच्या मराठीतील भाषणाचे त्यांनी कौतुक केले. आता तुम्हाला या माणसाचं वैशिष्ट्य सांगतो, पूर्ण भाषण मराठीत केलं की नाही. हे आहे मूळ कलकत्त्याचे आणि कलकत्त्यावरनं येऊन एक IAS अधिकारी महाराष्ट्राला एवढं आत्मसात करतो. मराठी भाषेबद्दल एवढी कौतुक आहे. म्हणजे तुम्ही कदाचित आपलं जेव्हा राज्यगीत चालू होतं तेव्हा राज्यगीत ते त्या ठिकाणी वादक आणि गायक बोलत असताना स्वतः सुद्धा मंचावर बोलत होते. हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे. आमचे कीर्ती किरण पुजारा पण आणि घोष सुद्धा आता मी त्यांना सांगितलं याच्यापुढे माझ्याबरोबर हिंदीत बोलायचं नाही. भले मुंबईला ठीक आहे, मराठी हिंदी काय वाद व्हायचा ते होऊ द्या, परंतु आपल्या IAS अधिकाऱ्याने जर महाराष्ट्र कॅडर घेतलं असेल तर आपल्याबरोबर मराठीतच बोलायला पाहिजे आणि त्यामुळे आपला फायदा नाही, त्यांचा फायदा होणार. आणि हे संजय जयस्वाल बद्दल अजून कौतुक करताना सांगतो, ह्या माणसानं मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 5.25 वर्ष झेललंय. ठाण्यामध्ये आयुक्त म्हणून काम करत असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कृषी मंत्री रमी खेळताना बैठक घेतात ही त्यांची 8वी-9वी चूक आहे असे कडू म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीऐवजी तांत्रिक बाबींमध्ये अडकणाऱ्या मंत्र्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी समिती गठीत केली नसल्याचे त्यांनी सांगितलं. वन्य प्राण्यांमुळे उद्ध्वस्त होणारी पिके आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी संकटात असल्याचे नमूद करत कडू यांनी तातडीने कर्जमाफीची मागणी केली. जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. काय दुर्दैव आहे शेतकऱ्याचं. कृषी मंत्रीच रमी खेळताना मीटिंग करतंय आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समिती निगडित केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करतंय. आणि आमचे कृषी मंत्री आता ही 8वी-9वी चूक असेल. यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही दारू पिताय म्हणून लग्नात खर्च होते म्हणून तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री जर रमीत गुंग असन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल? मी शाहूवाडीमध्ये आहे, प्रचंड जनावरांचा त्रास आहे, प्रचंड नुकसान आहे आणि कर्ज बाजारीच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय का पुरा शेतकरी संकटात आलेला आहे. अशा वेळेस अधिक जास्त टेक्निकली गोष्टी न करता सरळ कर्जमाफी करून मग उपाययोजना करा ना. आता पहिले गरज आहे तो सलाईनवर लागला आहे, ICU मध्ये आहे. ICU मध्ये पेशंट असताना त्याला आता तातडीच्या औषध उपचाराची गरज आहे आणि तुम्ही सांगताय का नाही आता आम्ही उपाययोजना शोधू आणि मग पाहिलं तर कर्जमाफीकडे जाऊ. तर जेथपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही, तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि 24 तारीख पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं चक्काजाम होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला होता. या व्हायरल व्हिडिओवर कोकाटे यांनी स्पष्टीकरण देत, मी रम्मी खेळत नव्हतो, तो व्हिडिओ विधान परिषदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतरचा असावा असं त्यांनी सांगितलंय. सभागृहात कॅमेरे असतात, मी गेम खेळेन का असा सवाल करत त्यांनी YouTube जाहिरात स्किप केल्याचं स्पष्ट केलंय. करण्याकरता मला एक 2-3 सेकंद या ठिकाणी लागले. त्याने 18 सेकंद दाखवलाय. त्याने जर आणखी पुढे दाखवला असता तो स्किप केलेला त्यांनी दाखवला असतं ना. पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षाने दाखवणारच नाही. बरं ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय, कधी माझ्या कपड्यावर बोलताय, कधी माझ्या मोबाईलवर बोलताय, कधी माझ्या गाडीवर बोलताय. पण माझ्या धोरणांवर, माझ्या कामांवर, मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्ष नेता कुठलाही बोलत नाही. त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे. आणि तिथे कॅमेरे चालू असतात, मी कशाला बसेल असं गेम खेळत. तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूज येत नाही. ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं. नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे, तो स्किप झालेला आहे नंतर. पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही. तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तो स्किप केला की नाही बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. नांदेड येथे भारतातील पहिले किन्नर भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या पुढाकाराने तृतीयपंथी भगिनींसाठी 3.5 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने हा समाज सन्मानाने जगावा यासाठी हे भवन उभारले जाणार आहे. या समाजाला स्वतःचे घर आणि रोजगार मिळावा हा यामागील उद्देश आहे. या प्रकल्पामुळे तृतीयपंथी समाजाला सामाजिक न्याय मिळण्यास मदत होईल. हा जो तृतीयपंथी भगिनींचा जो मोठा समूह आहे भारतातला, खरं तर प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वप्नामध्ये आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनामध्ये या किन्नर भगिनींच्या बाबतीमध्ये एक मनामध्ये खूप मोठी आस्था आहे आणि भक्ती पण आहे. खरं तर यांच्यामध्ये शंकर आणि पार्वतीचा वास असतो. म्हणजे यांना अर्धनारी नटेश्वर म्हणल्या जाते. आणि जुन्या काळामध्ये एखादी शुभ गोष्ट करायची असेल तर यांना बोलावून घेऊन भूमिपूजन करायचे, यांना बोलावून घेऊन राजे महाराजे युद्धाला जाण्यापूर्वी यांच्याकडून आरती वाळून आशीर्वाद घ्यायचे. बाळाचं नाव ठेवायचं असेल तर यांना बोलून घेऊन बाळाच्या नावाचा पाळणा यांच्या हाताने हलवायचे. ही प्रथा आमच्या हिंदुस्थानात ते अनेक काळापासून आहे. पण हा समाज पीडित राहिला, वंचित राहिला, समाजापासून वेगळा राहिला. त्यामुळे माननीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या समाजाला एक चांगला न्याय मिळावा आणि या समाजाला त्यांचं स्वतःचं घर, त्यांना रोजगार, त्यांना स्वतःचं आश्रयस्थान मिळावं म्हणून आज नांदेड जिल्ह्याचा राज्यसभा खासदार म्हणून मी आज आमच्या नांदेड जिल्ह्याचं भूषण आहे. या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदाच आमच्या प्रशासनाने आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून 3.5 एकर जमीन आमच्या किन्नर भगिनींसाठी दिलेली आहे. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळात गेम खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ नंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रासायनिक खत कंपन्या शेतकऱ्यांना मास दाखवतात पण कोकाटे काहीच करत नाहीत असा टोला शेट्टींनी लगावलाय. अजितदादांनी समजावूनही कोकाटे सुधारायला तयार नाहीत आणि देवेंद्र फडणवीस त्यांना काही बोलत नाहीत असे शेट्टी म्हणाले. कोकाटेंसारखा कृषी मंत्री महाराष्ट्राला प्रथमच लाभल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, पंचनामे होत नाही. त्याचबरोबर हे कृषी मंत्री आमच्या बोकांड्यावर बसवलेले आहेत, ज्यांनी शेतकऱ्याची तुलना ही भिकाऱ्याबरोबर केली, ज्याने कर्जमाफीचे पैसे शेतकरी साखरपुड्याला लग्नाला उधळतो अशी मुक्ताफळं उधळली, ज्याने
अवकाळी पावसामुळं नुकसान भरपाईसाठी पंचनामे करा अशी मागणी केल्यानंतर पंचनामे काय ढेकळाची करायची अशी मुक्ताबळ उधळली. असा कृषी मंत्री महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुसरा झालेला नाही. अजितदादा पवारांच्या पक्षाचे ते आहेत. अजितदादांनी समज देऊन सुद्धा हे कृषी मंत्री सुधारायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस त्यांना काही बोलत नाहीत. जणू काही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अद्दल घडवायची. तुम्ही कितीही मोर्चे काढा, कितीही आंदोलनं करा, तुम्हाला एक असा कृषी मंत्री देतो, तुम्हाला जन्माची अद्दल घडली पाहिजे असं जणू शेतकऱ्यांना सांगण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी आणि अजितदादांनी हा कृषी मंत्री महाराष्ट्राच्या उरावर. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त खोपोलीतील महाराजा हॉलमध्ये जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन झालं होतं. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधून 200हून अधिक कुस्तीगीरांनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचं प्रदर्शन केलं. ही स्पर्धा 14 आणि 17 वर्षाखालील मुले मुली तसेच वरिष्ठ गटातील पुरुष महिला अशा 6 गटांमध्ये खेळवण्यात आली. विजेत्यांना रोख पारितोषिक, मेडल आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाच्या यशस्वी कामगिरीबद्दल मान्यवरांनी कौतुकही केलं. स्पर्धेचं उद्घाटन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते झालं. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केली आहे. या रचनेनुसार जिल्हा परिषदेचे 4 गट आणि पंचायत समितीचे 8 गण कायम ठेवण्यात आले. यात कोणताही बदल झालेला नाहीये. नागरिकांनी या प्रारूप रचनेवर सोमवार 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार आहेत. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालना जिल्ह्यातील मुलींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात शासकीय आणि खासगी अशा 2444 शाळांपैकी केवळ 747 शाळांमध्ये CCTV कॅमेरे लावले असल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापही तब्बल 1697 शाळांत CCTVचा अभाव असल्याचं दिसून येते. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच शाळांना CCTV कॅमेरे आणि तक्रार पेटी लावणे बंधनकारक असून न लावणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिला. आमच्याकडे जालना म्हणजे जिल्ह्यातल्या जवळपास 24 ते 44 शाळा आहेत आपल्याकडं. त्यापैकी
आमच्याकडे जी आकडेवारी आलेली UDAISनुसार तेव्हा 747 शाळांनी UDAIS बसवले म्हणजे CCTV बसवलेले आहेत. बाकीच्या शाळांवर CCTV बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचबरोबर 13 मे 2025 जो शासन निर्णय आला त्यानुसार आम्ही सर्व शाळांना ज्या सुरक्षेच्या संदर्भातल्या सर्व बाबीची पूर्तता करण्यासाठी बैठक घेऊन आताच निर्देश देण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातल्या सर्व शाळांना, मुख्याध्यापकांना, व्यवस्थापनांना आणि सर्वांना विनंती की तात्काळ आपण या सर्व शाळांमध्ये CCTV तक्रार पेटी आणि मुलीच्या सुरक्षेत आणि मुलांच्या सुरक्षेच्या संदर्भात कारवाई करावी. न बसवणाऱ्या शाळांवर काही कारवाई केली जाणार? निश्चितच भविष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकसहभाग वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून बसवण्याची आपण प्रक्रिया करतोय आणि या काही कालावधीत जो विहित कालावधीनंतर न बसल्यास निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. कुरेशी समाज म्हणजेच खाटीक बांधवांनी कायदेशीर व्यापारात होणाऱ्या त्रासाला कंटाळून जनावरांची खरेदी विक्री आणि कत्तल या संदर्भात बेमुदत बंद पुकारलाय. आज सुरू होणाऱ्या या बंदचा निर्णय जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आलाय. कुरेशी समाजावर होणारा अन्याय आणि मानसिक छळाविरोधात हा निर्णय घेतल्याचं या समाजानं सांगितलंय. या बंदाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंड ठोठावला जाईल असंही या समाजाने जाहीर केलं. जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथील खंबाट वस्ती येथे 3 मुलांना लुळेपणा आणि अशक्तपणा आलाय. 3 मुलांपैकी एक 30 महिन्याचा, दुसरा 9 वर्षाचा तर तिसरा मुलगा 11 वर्षाचा आहे. एकाच कुटुंबातील 3 मुलांना अचानक ही लक्षणं आढळून आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 3ही मुलांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून गावात सर्वेक्षण आणि विविध खबरदारी आणि उपाययोजना राबवण्यात येत आहेत. एकाचं वय 3 वर्ष आहे, जो सगळ्यात लहान आहे. एकाचं 8 वर्ष आणि एकाचं 11 वर्ष. आता हे आजार साधारण पोस्ट व्हायरल, ज्याला आम्ही म्हणतो की व्हायरल फीवर नंतर होणारे आजार असू शकतात. त्याच्यामध्ये गुलनबारी सिंड्रोम नावाचा एक आजार असतो किंवा मग पोलिओ सारखे पण आजार असू शकतात आणि कधी कधी अन्य पण दुर्मिळ आजार या केसमध्ये असू शकतात, ज्याच्यासाठी त्यांच्या तपासण्या चालू आहेत. आता सध्या तरी 3ही पेशंट आमचे स्टेबल आहेत. त्यांच्यावर सगळी ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच्यानंतर त्या ट्रीटमेंटला त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. सध्या तरी मला असं वाटतं की घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. कारण जर साथीचा किंवा आउटब्रेक असा काही प्रकार असता तर अजून बऱ्यापैकी पेशंट आले असते. तर तसं काही झालेलं नाही आहे. साधारण सर्दी खोकल्यानंतर अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. तर पावसाळ्यात किंवा जी नेहमी काळजी घेतो आपण, सर्दी खोकला होऊ नये आणि ताप येऊ नये, याच्यासाठी सर्व काळजी पालकांनी घ्यावी. हां, तसं म्हणजे GPS सदृश्य म्हणता येईल त्यांना आणि एकूण त्यांचं जे काही क्लिनिकल प्रेझेंटेशन आम्ही म्हणतो ते तशा पद्धतीचं होतं आणि त्याच्यामुळं त्याच्यासाठी जे उपचार असतात ते सर्व आपण सुरू केलेले आहेत. या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये. इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.